तालुक्यातली एकमेव स्मॉल इंडस्ट्री एरिया ही रामनगर येथे सुमारे 19 एकर या जमिनीत पसरलेले आहे। येथे सुमारे या 19 एकरमध्ये आतापर्यंत सरकारनं 70 प्लॉट काढून त्यापैकी 67 प्लॉट आहेत ते विविध कंपन्यांना विकलेत आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत 18 कंपन्या सुरू आहेत आणि बाकीच्यांचं काम सुरू असल्याचं सरकार अधिकृत माहिती देऊन सांगतं। मात्र आम्ही जेव्हा प्रत्यक्षात या ठिकाणी आलो आणि पाहणी केली त्यावेळी या ठिकाणी फक्त 5 कंपन्या सुरू आहेत। उर्वरित भाग अर्धवट इमारत, काही ठिकाणी कुंपण घातलेले, काही ठिकाणी इमारती बांधलेत पण इमारती बंद अवस्थेत आहेत, अशा स्थितीत आहेत। त्यामुळे सरकार आपल्याला या इंडस्ट्री एरियाबद्दल खोटी माहिती देतं हे स्पष्ट होतं आहे। नवीन रोजगार निर्मिती करण्यासाठी हा जो एरिया आहे तो खूप महत्त्वाचा आहे। मात्र याकडे स्थानिक राजकारणी असो, आमदार असो, खासदार असो यांचं लक्ष नाही हे आपल्याला आता स्पष्ट दिसतं। फक्त रोजगाराच्या बाता मारायच्या एवढंच धोरण या राजकर्त्याने आपल्याला इथं राबवलेलं पाहायला मिळतं। रोजगार निर्मिती संदर्भात त्यांना काही पडलेलं नाही हे आपल्याला या इंडस्ट्री एरियामध्ये येऊन बघितल्यानंतर लक्षात येतं। त्यामुळं आता एकीकडे सरकार स्टार्टअप योजना योजना आणून नवीन उद्योजक तयार करण्यासाठी प्रोत्साहन देतं। मात्र त्या उद्योजकांना जर नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी जी लागणारी जागा आहे ती इंडस्ट्री एरियामध्ये मिळत नसेल तर तो उद्योजक कसा होणार हा एक प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, गेल्या 15-20 वर्षापासून येथे इमारती ज्या कंपन्यांनी जागा घेऊन प्लॉट घेऊन इमारती उभा केलेल्या आहेत पण प्रत्यक्षात कंपनी उभ्या केलेल्या नाहीत, त्यांच्याकडून या प्लॉट काढून घेऊन सरकारनं आता जर रामनगर आणि जोडा तालुक्यात रोजगार निर्मिती करायची असेल तर त्या कंपन्याकडून ते प्लॉट काढून घेऊन नवीन उद्योजक, स्थानिक उद्योजक असोत किंवा बाहेरचे उद्योजक असोत, ते त्यांना जागा हवी असेल ती जागा ही मिळवून द्यावी अशी मागणी वारंवार रामनगर भागातून होताना दिसते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे आणि इंस्टाग्राम चॅनल आहे ते फॉलो आणि सबस्क्राईब करा।